नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। भावना इथे सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते की त्या पोलीस ऑफिसरचं नाव आहे अंकुश शिंदे। त्याने भर पोलीस स्टेशनमध्ये त्या बाईचा हात धरला। त्याला आपण किती सच्चाई इमानदारी मानतोय, पण त्याची सच्चाई सगळ्या चाळीसमोर आलेली आहे असं म्हणून भावना आता सगळ्या चाळीसमोर अंकुशची बदनामी करत असते। आता अबोली चिडते आणि म्हणत असते, सर काही जे सत्य आहे ते मी सगळ्या चाळीला सांगणार आहे। अंकुश म्हणत असतो, तू कोणाकोणाची तोंड बंद करशील? तुला तर साऱ्या जगाची तोंड बंद करायची असतील तर तुला वकील व्हायलाच हवं। वकील बनली तरच तू ऑफिशियली सगळ्या जगाची तोंड बंद करू शकशील। भावना म्हणत असते, आपण पोलीस स्टेशनला न्याय मागाय जातो, पण असे तिथे भ्रष्ट पोलीस अधिकारी असतील तर आपल्याला न्याय तरी कुठून मिळणार? असं म्हणून भावना आता अंकुशची बदनामी करत असते। चिडलेला अंकुश आता घरी येतो। रमा त्याला म्हणत असते, काय झालं आहे? अबोली म्हणत असते, काय नाही, पोलीस स्टेशन मध्ये खूप काही घडलं। रमा म्हणत असते, पण बाहेर कसला तमाशा चाललाय? अंकुश म्हणत असतो की भावना आहे ना, ती माझी बदनामी करते। रमा म्हणत असते, काय झालं पोलीस स्टेशनला? अबोली आता घडलेला सगळा प्रसंग हा रमाला सांगत असते। अंकुश म्हणत असतो, अबोली तर आता वकील असती तर त्या सिनियरची हिंमत झाली नसती की अबोलीला शांत बसवायची। अबोलीला शांत न बसवता तिची बाजू ऐकून घेतली असती। रमा म्हणत असते, अबोली अगं काय झालं? याच्यावरती अबोली सगळं सांगू लागते। रमालाही धक्का बसतो। अंकुश म्हणत असतो, तुला वकील व्हायचं आहे, आता तू वकील असती तर तू माझ्या बाजूने बोलली असतीस, तू मत ठामपणे मांडू शकली असतीस आणि त्या सिनियरचं तोंड बंद करू शकली असतीस। तू वकील नसल्यामुळे तुझ्या शब्दाला मान नाही। तू लवकर ठरव की कोणत्या क्लासला जायचं आणि कोणता अभ्यास करायचा, तुझ्या हातात निर्णय आहे। असं म्हणून अंकुश आता अबोलीवरतीच प्रेशर आणतो। अबोली म्हणत असते, सर ऐकून तरी घ्या। अंकुश ते काहीही ऐकायला तयार होत नसतो। अबोली म्हणत असते, ठीक आहे, मी वकील व्हायला तयार आहे। अंकुश तिथून निघून जातो। आता अंकुश तिथून निघून गेल्यानंतर रमा म्हणत असते, अबोली तू जरा शांत हो। अबोली म्हणत असते, आई बघा ना, हे किती माझ्यावरतीच प्रेशर आणतायत ते। रमा म्हणत असते, अबोली मी त्याच्याशी बोलते। अबोली म्हणत असते, आई नको, तुम्ही तर त्यांच्या बरोबर बोलायला गेला ना ते अधिकच चिडतील। त्यांना असं वाटत आहे ना की मी अभ्यास करावा, मग मला जमेल तेवढा मी अभ्यास करेल। आता इथे अबोली ही अंकुशने दिलेल्या पुस्तकांचा अभ्यास करू लागते। तर इकडे आता नीता भावनाला म्हणत असते, हे घ्या भावना मॅडम, नानकटाई आणि तोंडकोड करा, कारण आमच्या घरामध्ये एक वेगळा ड्रामा चालू आहे। भावना म्हणत असते, कसला ड्रामा? शरद म्हणत असतो की अंकुशने ठरवलेला आहे की अबोलीला वकील बनवायचं। भावना म्हणत असते, अच्छा, वकिलावरती डाव लावलाय तर आता ही अबोली कशी वकील बनते ते मी बघते। इकडे आता भावना ही अबोलीकडे येते आणि अबोलीला म्हणत असते, कॉंग्रॅच्युलेशन अबोली, आणि ज्या वेळेला तू वकील म्हणून उभा राहशील ना तेव्हा लोकांची हसून हसून वाट लागेल। जज आहेत त्यांना समजणारच नाही की कोणाच्या बाजूने निकाल द्यायचा। समोरचा वकील आहे तो त्याचे डाव मांडण्यापेक्षा तो हसतच बसेल। भावना आता इथे अबोलीची चेष्टा करत असते आणि जोरजोरात हसू लागते। अबोली मान खाली घालून हे सगळं ऐकत असते। तेवढ्यातच तिथे अंकुश येतो। भावना म्हणत असते, या 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 जावई बापू, मी आता तेच सांगत होते, ही वकील बनल्यावर ती काय करणार ते। अंकुश म्हणत असतो, हे बघा, तुम्ही चाळीच्या मालकी नसला तर तुम्ही हद्दीत राहायचं, तुम्ही प्रायव्हेट स्पेस मध्ये आमच्या घुसायचं नाही। आमचं घर, आमचं कुटुंब ही आमची प्रायव्हेट स्पेस आहे, त्याच्यामध्ये तुम्ही उगाचच पडू नका आणि आमच्यापासून 4 हात लांब राहा। असं म्हणत आता अंकुश हा भावनाला सडेतोड उत्तर देतो आणि तिथून निघून जातो। भावना सुद्धा इथे खूप चिडलेली असते। चाळीतले लोक सगळे जमा झालेले असतात। चाळीतल्या लोकांना भावना म्हणत असते, इथे काही तमाशा लावला आहे का? चला सगळे आपापल्या घरी जा। असं म्हणत आता भावना सगळ्यांची हकलपट्टीच करते। इकडे अबोली घरी येते त्यावेळेला अंकुश म्हणत असतो की ही पुस्तके आहेत आणि तुला लवकरात लवकर अभ्यास सुरू करायचा आहे। अबोली म्हणत असते, सर एवढी पुस्तकं? अंकुश म्हणत असतो, हो, लवकरात लवकर तू अभ्यास सुरू कर। रमा म्हणत असते, तिच्यावरती एवढं दडपण नको रे आणूस, मला असं वाटत नाही की ती एवढ्या मोठ्या पुस्तकांचा अभ्यास करेल। अंकुश म्हणत असतो की तुम्ही तिचा ना आत्मविश्वास खच्चीकरण करू नका, हे जमणार नाही, ते जमणार नाही, काहीही बोलून तिचा आत्मविश्वास कमी करू नका। अंकुश म्हणत असतो, हे बघ,
2 महिन्यामध्ये तुझी परीक्षा आहे, त्यामुळे लवकरात लवकर तुला ह्या पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे आणि काहीही झालं तरी तुला या परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे आणि वकील व्हायचं आहे. असं म्हणत अंकुश आता अबोलीवरतीच प्रेशर आणतो आणि तो तिथून निघून जातो. तो तिथून निघून गेल्यानंतर अबोली रमाला म्हणत असते, आई काय करू, मला खरंच काहीच कळत नाहीये. रमा म्हणत असते, तुला जेवढं जमेल तेवढं तू कर, जास्त डोक्याला ताण घेऊ नकोस. असं म्हणून रमा आता अबोलीला प्रोत्साहन देत असते. तर इकडे आता शरद हा भावनाजवळ सगळ्या चाळीचे कागदपत्र घेऊन आलेला असतो आणि म्हणत असतो, हा घ्या, हा सगळ्या चाळीचा लेखाचोखा आहे. त्यावर भावना म्हणत असते, सगळ्या चाळीची कागदपत्रे आहेत का? शरद म्हणत असतो, सगळी कागदपत्र आहेत, पण 4 कुटुंब असे आहेत की ते इथे राहत नाहीत, त्यामुळे त्यांच्या कागद जरा गडबड आहे. याच्यावरती भावना म्हणत असते, मग शिंदे कुटुंबांचं काय? शिंदे कुटुंबाचं कागदपत्र आहेत का? शरद म्हणत असतो, मी जी ही बातमी सांगणार आहे ती महत्वाचीच आहे. शिंदे कुटुंबांची जी रूम आहे ना ती त्यांच्या नावावरती नाहीये. शरद म्हणत असतो, ज्या वेळेला ही चाळ बांधली गेली त्या मालकांच्याच नावावरती या चाळीचे कागदपत्र आहेत. म्हणजे या ज्या आहेत ना त्या चाळ मालकांची सेवा करायच्या, त्यांचं दुखणं बघायच्या, त्यामुळे त्यांनी बक्षीस म्हणून आजीला ती खोली दिली होती. म्हणजे कागदोपत्री त्याला कोणतंही प्रूफ नाहीये. आजीच्या नवऱ्याने त्याला थोडे पैसे सुद्धा दिले होते, पण ते पैसे दिल्याची सुद्धा इथे कुठे नोंद नाही. त्यामुळे ही रूम पूर्णपणे जुने चाळ मालक यांच्या नावावरती आहे. भावना म्हणत असते, मग ही तर चांगलीच बातमी आहे. यांनी काही भाडं भरण्याच्या पावत्या? नीता म्हणत असते, मी खूप काही प्रयत्न केला पण मला काही सापडलं नाही. शरद म्हणत असतो, ज्या वेळेला ही चाळ कोसळून जाईल ना पूर्णपणे त्यावेळेला शिंदे कुटुंब हे रस्त्यावरती येईल. आपण त्यांना बांधीलच नाही, कारण त्यांच्या नावावरती काहीच नाही. असं म्हणत आता नीता आणि शरद स्वतःच्याच आई आणि भावाविरुद्ध भावनाचे कान भरत असतात आणि सगळी माहिती देत असतात. भावना म्हणत असते, आता मी बघते ह्या शिंदे कुटुंबाला कोण वाचवतंय ते. इकडे अबोली ही पुस्तकं घेऊन बसलेली असते आणि ती रागूला म्हणत असते, मला नाही ग जमत ही पुस्तकं वाचणं. रागू म्हणत असते, अगं काही नाही ग वहिनी, जरा सुरुवातीला वाटतं, परत तू वाचायला लागली की तुला सगळं सोपं वाटून जाईल. रमा म्हणत असते, पण काय हा हट्टीपणा आहे, तिला संसार हे सगळं आवडतं तर मग तिला का अभ्यास करायला लावायचा. इकडे अबोलीला खूप टेन्शन आलेलं असतं. रमा म्हणत असते, अबोली तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, तुला काही अडलं ना तर रागू आहे की तिला विचारत जा, ती तुला मदत करेल. इकडे रमा सुद्धा आता अबोलीला मदत करत असते आणि अबोली ही तिचा आता वकिलाचा अभ्यास करत असते. नीता आता इथे विचार करत असते, आपण अबोलीला काही ना काही कामं सांगायची, म्हणजे अबोली आणि अंकुश मध्ये भांडण होतील. आता हे अंकुशच्या लक्षात आलेलं असतं. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, अंकुश हा अबोलीला पुस्तके देतो आणि तिला म्हणत असतो, ही घे पुस्तकं आणि तुझी जी काही कामं आहेत ती बाजूला ठेव. नीता आता इथे चिडते आणि नीता म्हणत असते, वा वा, म्हणजे घरची सून आहे नाही, मग घरच्या सुनेने कामं करायची नाहीत तर मग घरातली कामं कोण करणार. मी काही तिला जगावेगळं सांगितलेलं नाही, घरची सून आहे ना मग घरातली कामं तिलाच करावी लागणार. नीता आता इथे चिडते आणि तिच्याकडे झाडू फेकते आणि म्हणत असते, घरची सून आहे मग ती घरचीच कामं करणार. अंकुश आता तो झाडू उचलतो आणि म्हणत असतो, आजपासून घरच्या सुनेची कामं मी करणार आहे. अबोली तू फक्त आणि फक्त अभ्यासच करायचा. अंकुश आता तो झाडू घेतो आणि रूम झाडू लागतो. अबोली वकील व्हावं म्हणून अंकुश हा जीवाचं रान करत असतो. आता अंकुशच्या प्रयत्नांना अबोली साथ देईल का हे पुढील भागामध्ये आपल्याला पाहायलाच मिळणार आहे. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.